नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 39 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचे जे पॅटर्न आहे ते वापरून ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर मी आपला जो व्हिडिओ नीलम फॅशन क्रिएशन या चॅनलवरती आहे कटिंगचा 39 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग, त्यामध्ये मी बॅक पार्ट डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग केलेला आहे आणि पेपर कटिंग केलेलं आहे. तर आता मी तुम्हाला इथे ब्लाऊज पीसवरती ठेवून कसा कटिंग करायचा आहे हे दाखवणार आहे. तर इथे बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग झालं आहे, तर इथे फक्त फ्रंट पार्ट कटिंग होते आणि बाही. तर इथे हुकलूक पट्टीसाठी हे मी मार्जिन घेतलं. पहा, 5 इंच एवढं मार्जिन मी या इथे घेतलेलं आहे. जेवढं तुम्हाला शिलाईसाठी मार्जिन लागतं तेवढं इथे घ्यायचं आहे आणि हा पार्ट मी इथे ठेवणार आहे. तर पहा, इथे मी हा पार्ट ठेवते. तर हा पार्ट इथे बसतोय का? नाही बसत. तर मी अजून थोडा हा पार्ट मी खाली घेतला इथून. तर मी इथं हे मार्जिन वाढवून घेते अजून. नाहीतर आपण इथे डायरेक्ट याच बाजूला कटिंग करून घेऊ. इथे सुद्धा मग मी हुकलूक पट्टी मार्जिन घेते. म्हणजे इकडं आपल्याला बाही कटिंग करायला सोपं जाईल. हा पॅटर्न पहा, मी हे असा ठेवून घेतला इथे आणि ड्राफ्टिंग करून घेते. इथं पहा, हे जे आहे ते ड्रॉ करून घेतलं. इथे हा गळा, इथं सरळ हे मी ड्रॉ करून घेते. आता आपल्याला कुठे मार्जिन वाढवायचं आहे? हुकलूक पट्टीसाठी वाढवलं, कारण आपण पेपर कटिंगमध्ये वाढवलं नव्हतं. जर पेपर कटिंगमध्ये तुम्ही जर हुकलूक पट्टीसाठी मार्जिन घेतलं असेल तर इथे तुम्हाला वाढवायची काही गरज नाही. तर पहा, हा पार्ट या पद्धतीने आपला ड्रॉ झाला. आता आपल्याला यामध्ये अजून शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. तर जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन लागतं तेवढं तुम्ही इथे घ्यायचं आहे. या पद्धतीने मी हे मार्जिन घेतलं इथे. आता दुसरा पार्ट जो आहे तो मी या इथे असा कटिंग करून घेईन. इथे पहा, हा कटिंग करून घेईन का हे बाहीसाठी पुरेसं होईल. हा पार्ट इथे मी या पद्धतीने ठेवला. जसे आपल्याला जिथे ॲडजस्ट होतात तिथे हे पार्ट ठेवून घ्यायचे. पहा, तर इथे मी हे सुद्धा आहे असं ड्रॉ करून घेते. पहा, हा पार्ट ड्रॉ केल्यानंतर इथे सुद्धा मला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. खूप जास्त असं मी शिलाई मार्जिन नाही घेते. पहा, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच इथं मार्जिन हे घ्यायचं आहे. तर इथे या पद्धतीने हे मी मार्जिन घेतलेलं आहे. जेवढं लागतं तेवढंच घेतलं. आता हे आपण आधी कटिंग करून घेऊ आणि मग बाही कटिंग कशी करायची हे पाहूया. पहा, या पद्धतीने हा एक पार्ट आपला कटिंग झाला. दुसरा इथं कटिंग करून घेऊ. 39 साईजचा हा आपला ब्लाऊज आहे. पहा, आता इथे गळा कटिंग करून घ्यायचा आहे.
आणि हे दोन्ही पार्ट मी अगदी सेपरेट करून घेते. या पद्धतीने पहा, हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट आपला कटिंग झालेला आहे. आता बाही कटिंग करूया. तर अगदी हा व्यवस्थित मी कपडा करून घेते आधी. पहा, परत इथे पूर्ण अशी ही घडी मारून घेतल्यानंतर इथे आता मला बाहीची उंची टाकायची. बाहीची उंची आहे 10.5. 11.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते. अजून एकदा असंच पहा, या पद्धतीने 11.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक सरळ लाईन ओढून घेते. साडेतीन इंच डाऊन करते. मुंडा घेर 8.25 इंच आहे. इथून ह्या इथे 8.25 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. हे 2 इंच, 2 इंच आणि हे 2 इंच. 1 इंच घेतलं. इथे हे अर्धा इंच, अर्धा इंच आणि हे इथे खालच्या साईडला अर्धा इंच आणि इथून आकार द्यायचा. पहा, डिटेलमध्ये बाही पाहायचं असेल तर मी बाही कटिंगची व्हिडिओ पहा, आपल्या चॅनेलवरती शेअर केलेले आहेत. या पद्धतीने पहा, हे बाहीला आकार मी दिले. आता इथे दंड घेर टाकायचं आहे. 5.5 इंच दंड घेर आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. हे जोडून घेऊया. आणि हे सुद्धा हे जोडून घेतलं. जोडल्यानंतर हा जो आकार आपण इथं नेलेला आहे तो अशा पद्धतीने डाऊन करायचा. तर एकदम परफेक्ट असं हे बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते आपलं झालेलं आहे. इथे हा फिटिंग जे आहे, इथे एक नॉच देऊन घेते. सेंटर आहे, इथे एक नॉच देऊन घेते. हे ओपन करायचं. पहा, ओपन केल्यानंतर बाही अशा पद्धतीने दिसते. आता इथे हा जो पुढचा आकार आहे तो आपण कट करून घेऊया. पहा, तर या पद्धतीने मी हा सुद्धा आकार असा कट करून घेतला आणि बाही कटिंग सुद्धा केलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला प्रिन्सेसचे पॅटर्न वापरून कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं आहे हे मी सांगितलेलं आहे. बाही कटिंग पहा, एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने हे फ्रंट पार्ट, बॅक पार्ट सुद्धा तुम्हाला दाखवते. हा मी नीलम फॅशन क्रिएशन या चॅनलवरती बॅक पार्ट कटिंग केलेला व्हिडिओ आहे. पहा, या पद्धतीने हा मी बॅक पार्ट सुद्धा कटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.